नमस्कार मित्रांनो, भगवान परशुरामाख्यानाला प्रारंभ करू. आज परशुराम जयंती आहे. आजच्या सुमुहूर्तावर आपण सुरुवात करूया. परशुराम, श्रीकृष्ण, व्यास महर्षी, शंकराचार्य ह्या सर्वांना उद्देशून भगवान असं का म्हटलं जायचं? तसंच श्री रामचंद्रांना उद्देशून कधीही भगवान ही उपाधी वापरण्यात आली नव्हती, संबोधन वापरण्यात आलं नव्हतं. त्यांना प्रभू श्री रामचंद्र म्हणायचे. भगवान ही उपाधी किंवा भगवान असं नाव पदवी लावायचं कारण म्हणजे हा 6 लक्षणांनी जो अलंकृत असतो त्याला भगवान असं म्हणतात. त्याचा श्लोक असा आहे, उत्पत्तिम प्रलयम चैव भूतानां अगतिम गतिम वेत्ति विद्याम अविद्यांच स वाच्यो भगवानिति. ही 6 लक्षणं सांगितलेली आहेत. उत्पत्ती प्रलयम चैव ह्या चराचर सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलय जो जाणतो, ही उत्पत्ती कशी झाली आणि आता प्रलय कसा होणार आहे, पर्यवसान सर्व कशात होणार आहे हे जो जाणतो, ही 2 लक्षणं झाली. भूतानां अगतिम गतिम, भूत मात्र जे भूत आहे त्याचा नाश होणार आहे निश्चित. ज्ञातस्यैव ध्रुव मृत्यू, श्रीमद भगवद्गीता. तर हे जे भूत आहे, हे जे झालेलं आहे, हे ह्या जन्माच्या आधी काय होतं ह्याला म्हणतात अगती, आणि मृत्यूनंतर काय होणार आहे ह्याला म्हणतात गती. आपण म्हणतो एखाद्या माणसाला गती चांगली मिळाली म्हणजे काय, मृत्यूनंतरची गती. अगती म्हणजे जन्माता आधीची जी योनी असते तिथे त्याचे जे काही जीवनक्रम झालेला असतो, जी कृत्य झालेली असतात त्याला म्हणतात अगती. भूतानाम अगतिम गतिम, हे जो जाणतो, सिद्धांत मांडत नाही हे असं झालं असावं असं नाही, जो जाणतो. वेत्ति विद्याम अविद्यांच, विद्या आणि अविद्या. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात राजविद्या राजगुह्य योग ह्याच्यामध्ये जी सांगितलेलं आहे, ही राजविद्या राजगुह्य भगवंतांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. तेव्हा ही जी आहे की जी आत्म्याची प्राप्ती करून देते ती एकमेव विद्या, आणि बाकीच्या ज्या सर्व आहेत त्या पोटभरू विद्या. 14 विद्या आणि 64 कला या सर्वांच्यामुळे काय होतं, पोट भरायला आपल्याला मदत होते. उदरनिर्वाहाची साधन आहेत ती. पण श्रीमद भागवतात सांगितलेलं आहे की विद्या जी आहे ती एकमेव ब्रह्मविद्या, ब्रह्मप्राप्ती करून देणारी जी विद्या आहे, आत्म्याचं ज्ञान करून जी देणारी जी विद्या आहे ती फक्त विद्या, आणि बाकी सर्व आहेत त्या अविद्या. वेत्ति विद्याम अविद्यांच स वाच्यो भगवानिति, म्हणजे ह्या 6च्या 6 लक्षणांनी जो युक्त असतो, जो चराचर भूतसृष्टीचा उत्पत्ती आणि प्रलय कसं होणार हे जाणतो. भूतानाम अगतिम गतिम, सर्व भूतांची गेल्या जन्मी काय कृत्य झालेली आहेत किंवा जीवनक्रम कसा व्यतीत झालेला आहे, आणि मृत्यूनंतर, जन्माच्या आधी आणि मृत्यूच्या नंतर त्या जीवाचं काय होणार आहे हे जो जाणतो. तसंच विद्या आणि अविद्या याचं यथार्थ स्वरूप जो जाणतो त्याला भगवान असं म्हणतात. आता ह्याच्यावरनं लक्षात आलंच असेल, आपण राजा कौशिक किंवा ब्रह्मर्षी विश्वामित्र यांच्या याच्यात वारंवार 2 संज्ञा ऐकल्या सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी. एक म्हणजे तपश्चर्या आणि दुसरं म्हणजे समाधी अवस्था किंवा अष्टांग योग. ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? आहे. पतंजली सूक्तात सांगितलेलं आहे की सिद्धी ज्या मिळतात त्याच्यासाठी त्यांनी 5 मार्ग सांगितलेले आहेत. पहिला मार्ग म्हणजे जन्मजात सिद्धी प्राप्त असणं. मनुष्य प्राण्याच्या दृष्टीने मासे पाण्यात श्वासोच्छ्वास करू शकतात, पक्षी उडतात, ह्या सर्व मनुष्यगणाच्या दृष्टीने पाहता सिद्धीच आहे, त्या त्यांना जन्मजात प्राप्त आहेत, माशाला आणि पक्ष्यांना. दुसरी म्हणजे दिव्य रसायन सेवन. दिव्य रसायन हा असा भाग आहे, असा प्रकार आहे काही ज्याला पूर्वी नवनाथांमध्ये रसायनविद्या असं नाव आहे बरं का. पाऱ्याच्या
पाऱ्यावर काही विशिष्ट प्रकारे क्रियाप्रक्रिया केल्यानंतर जो पदार्थ बनतो तो मुखामध्ये धारण करून पूर्वी योगी लोक अवकाश गमन करीत असत असा उल्लेख आहे. तेव्हा ही रसायनविद्या, दिव्य रसायन सेवन. तिसरं म्हणजे मंत्राचा सातत्याने जप करणं, याच्यामुळे सिद्धी प्राप्त होते. चौथी म्हणजे तपश्चर्या. तपश्चर्या जर केली तर सिद्धी प्राप्त होते. ती तेवढ्या दीर्घ कालावधीसाठी सातत्याने खंड न पडता आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने झाली पाहिजे. याला अभ्यास असं म्हणतात. त्याच्यामुळे सिद्धी प्राप्त होते. आणि समाधी अवस्था, ज्यांनी प्राणाचा स्पंद थांबवला, ज्यांनी वायूवरती नियंत्रण मिळवलं, त्या सर्वांना सिद्धी प्राप्त होतात असं श्रीमद भागवतात सांगितलेलं आहे. एकनाथी भागवतात सुद्धा याचा उल्लेख आहे. सर्वच्या सर्व सिद्धींचा त्याच्यामध्ये उहापोह केलेला आहे. भागवतात केलेला आहे आणि इकडे ज्ञानेश्वरीमध्येही केलेला आहे आणि पतंजली सूक्तांमध्येही केलेला आहे. पतंजली सूक्तांमध्ये एक पाद म्हणजे एक चतुर्थांश भाग जो आहे हा संपूर्ण सिद्धी प्रकरण हाच आहे. तर ह्याचाच अर्थ तपश्चर्येने मिळणारी जी सिद्धी असते, आणि ह्या सर्व सिद्धी उत्तरोत्तर वरच्या श्रेणीच्या आहेत बरं का. जन्मजात सिद्धी जी असते त्याच्यासाठी कोणालाही फक्त त्या योनीत तुम्ही जन्म घेतलात की तुम्हाला ती सिद्धी प्राप्त होते. त्याच्यानंतर दिव्य रसायन सेवन म्हणजे तुम्हाला ते काहीतरी सेवन करण्यासाठी काही क्रियाप्रक्रिया तो पदार्थ मिळून त्याच्यावर करायला लागतात, कष्ट आहेत. त्याच्यापेक्षा जास्त मंत्राचा सातत्याने जप करणं, कष्ट खूप जास्ती आहेत. त्याच्यापेक्षा जास्ती तपश्चर्या. 12 वर्ष एके ठिकाणी आपल्या आराध्य देवाचं नाव घेत एका विशिष्ट पद्धतीने जीवनक्रम व्यतीत करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे राग द्वेष प्राप्त होतील. राग म्हणजे काय? अनुराग. या अध्यात्म विद्येमध्ये पतंजली सूक्त किंवा श्रीमद भागवत ह्याच्यामध्ये राग जो सांगितलेला आहे त्या रागाचा अर्थ अनुराग, एखाद्या विषयाविषयी वाटणारं प्रेम, अनुराग. ह्याला राग असं संबोधण्यात आलेले. ही गोष्ट मला प्राप्त असावी ह्याला राग असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे अमुक एक गोष्ट, अमुक एक विषय मला प्राप्त नसावा. आपल्याला आगीचा चटका बसला, नको आपल्याला, तर हा द्वेष. असे 2 सांगितलेले आहेत बरं का. तर हे सर्वच्या सर्व सम मानून आपल्या उपास्य दैवतेचं 12 वर्ष अनुष्ठान करणं ह्याला म्हणतात तपश्चर्या. ही आणखीनसुद्धा आपल्या ज्याप्रमाणे आपलं इप्सित असेल त्या प्रमाणात तपश्चर्याचा कालावधी वाढू शकतो. आणि समाधी अवस्था म्हणजे अष्टांगयोग. याच्यामध्ये पंचधारणा त्यांचा समावेश झालेला आहे. धारणा याच्यामध्ये जे 6वं अंग आहे अष्टांगयोगाचं, आपण मागच्या वेळी पाहिलं. तर या पंचधारणा याच्यामध्ये बहिर्कुंभकावस्थेत 5 घटिका वेगळ्या वेगळ्या, म्हणजे ही जी पंचमहाभूत आहेत त्याच्यावरती धारणा करायला सांगितलेली आहे. म्हणजे तिथे श्वासाचा संबंध आहे. जिथे श्वासोच्छ्वास थांबवून काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामुळे ज्या आपल्याला सिद्धी मिळतात ह्या सर्वात उच्च कोटीच्या वरच्या प्रतीच्या समजल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. भगवान कोणाला म्हणतात हे आपण पाहिलं. सिद्धी कशा मिळतात, त्यांचे प्रकार कुठले आणि त्यांच्यामध्ये तारतम्य काय आहे हे आपण पाहिलं. आता भगवान परशुरामांच्या आख्यानाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याला तत्कालीन समाज व्यवस्थेवरती थोडंसं आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आणि ते मनोरंजक आहे. तेव्हाच्या काळी काय असायचं, हे मोठे मोठे ऋषी जे तपश्चर्या करायचे किंवा योगसाधना करायचे किंवा दोन्ही, त्याच्याद्वारे त्यांना जे सामर्थ्य मिळायचं त्याचा ते उपयोग समाजधारणेकडे करत असत. सर्वसामान्य सर्व ऋषी हे जे होते हे सर्वसामान्यपणे बहुतांशी हिमालय पर्वताच्या प्रदेशातच असत. आणि मग त्यांनी त्या प्रकारे तिथे विविध सिद्धी प्राप्त करून घेतल्या आणि नंतर समाजधारणा करण्यासाठी, समाज जीवन वसविण्यासाठी ते दक्षिणेकडे यायला लागले.
तेव्हा बहुतांशी भारतामध्ये वन्य जाती जमाती होत्या, त्यांचं आपापसात वितुष्ट असायचं. आणि सर्वच्या सर्व जी युद्ध झालेली आहेत ती आपण जर पाहिली इतिहासात तर ती 3 गोष्टींसाठी झालेली आहेत: स्त्री, सत्ता आणि संपत्ती. यांच्या हे जे सगळे ऋषी मंडळी असायची यांना स्त्रीची अभिलाषा नसायची. त्यांना त्यांची पत्नी असायची ती तेवढी पुरायची, त्याप्रमाणे त्यांनी चित्तवृत्ती आवरलेल्या असायच्या. संपत्तीच्या त्यांनी गरज पडायची नाही, कारण त्यांच्याकडे सामर्थ्य तेवढं असायचं की ज्याच्यामुळे ते संपत्ती निर्माण करू शकत असत. आणि सत्ता म्हणाल तर त्यांनी म्हणून काय केलं की तिथून ते दक्षिणेमध्ये विस्थापित व्हायला लागले. अगस्ती ऋषी, त्याच्यानंतर आपले वसिष्ठ ऋषी, आत्री ऋषी, हे सर्व वसिष्ठ ऋषी हे आश्रम करून हिमालय पर्वतामध्येच राहिले. पण अगस्ती आणि इतर जे ऋषी होते, आत्री ऋषी, हे सर्वजण दक्षिणेकडे लागले. त्याच्यामध्ये जमदग्नी ऋषीसुद्धा होते. हे परशुरामांचे वडील तीर्थरूप. मागच्या वेळी आपण यांचा उल्लेख राजा कौशिकाच्या बरोबर पाहिला. ऋषी रुचिक जे होते त्यांच्या पत्नींनी जो चरुभक्षण केला आणि त्यांच्या उदरी जी संतती झाली ती आपण पाहिलं की हे आपण आत्ता म्हणालो ते ऋषी. आता हे सर्व जे ऋषी होते ते दक्षिणाकडे यायला लागले आणि त्यांनी एक एक भूप्रदेश निवडला आणि त्या ठिकाणी त्यांनी नागरी वस्ती वसवण्याला प्रारंभ केला. जिथे नदी वाहत असेल आणि जिथे तिथे पात्र चिंचोळं असेल तिथे ते मोठमोठ्या शिळा उचलून त्याच्यामध्ये टाकून तो जलप्रवाह अडवत असत आणि त्याच्यानंतर स्वतः ते पूर्ण ते खोदून, जमीन खोदून त्याचे कालवे आणि पाट काढून ते विविध भूप्रदेशामध्ये वळवायचे. त्या ठिकाणी शेती करायची. तिथले जे स्थानिक अरण्यवासी लोक होते त्यांना तिथे येऊन शेती करायला सांगायचं, त्यांना शेती करून द्यायची. त्यांना विवाह संस्थेचं महत्त्व पटवून द्यायचं, कारण हे आपापसामध्ये लढायचे. त्याच्यामध्ये एकमेकांचा भूप्रदेश बळकावायचा, स्त्रिया बळकावायच्या, त्यांची सत्ता बळकावायची, आपला प्रदेश वाढवायचा. पण हे नरमांस भक्षीसुद्धा असत. मग त्याच्यामुळे त्यांना उपजीविका करण्यासाठी असं नरमांस भक्षण न करता शेती करून तुम्ही या ठिकाणी तुमची उपजीविका करा. त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे धान्य त्यांनी या ऋषींनी पुरवलं आणि त्यांच्यापासून त्यांची शेती करून त्या ठिकाणी घरं बांधून राहायची अशी नागरी व्यवस्था त्यांनी वसवायला सुरुवात केली. आता काही विशिष्ट प्रदेशामध्ये राजे होते, त्यांची राज्य होती आणि हे सर्वच्या सर्व क्षत्रिय होते. तर हे क्षत्रिय राजे, उदाहरणार्थ ज्याला सहस्रबाहू म्हणतात, तर हा सहस्रबाहू हा आणि अशा प्रकारचे जे क्षत्रिय होते ते काय करायचे, असे ऋषी जे नागरी व्यवस्था प्रारंभ करून द्यायचे आणि तिथे सर्व पाटे आणि कालवे काढल्यामुळे पाणी तिथे सर्व खेळत असायचं. त्या ठिकाणी शेती तिकडची लोक करायला लागलेली असायची. आता हे जे सर्व क्षत्रिय होते यांची नजर या भूप्रदेशावर असायची. अजूनसुद्धा आपण बघतो बरं का, अजूनसुद्धा बऱ्याच लोकांची अशी नजर या भूप्रदेशावरती असते आणि ते लोकांचे भूप्रदेश जबरदस्तीने बळकावतात. ही पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक काय असायचं की हा जो समाज संघटित व्हायला लागलेला असायचा भूमिपुत्रांचा, स्थानिक, तर त्यांच्यावरती आक्रमण केल्यानंतर फक्त भूप्रदेश नाही तर हे जे पुरुष असायचे त्यांना ही मंडळी नियधामाला धाडीत असत, मारून टाकत असत आणि त्यांच्या स्त्रिया त्यांचा उपभोग घ्यायचा, त्यांना आपल्या जनानखान्यामध्ये नेऊन ठेवायचे आपल्या राज्यामध्ये. आणि त्याच्यामुळे हा जो ब्रह्मवृंद होता, म्हणजे हे ऋषी जे होते, जमदग्नी म्हणा, अगस्ती ऋषी म्हणा, हे त्याच्यासाठी एके ठिकाणी नागरी वस्ती वसवून झाली की हे पुढे निघून जात असत. बरं, हे ज्या प्रमाणात नागरी वस्ती वसवायचे तो फार मोठा प्रदेश असे. आपला सध्याच्या भौगोलिक रचनेप्रमाणे सांगायचं तर एक पूर्ण जिल्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात ते
सर्वकडे तो नागरी वस्ती वसून झाली की ते पुढे निघून जात असत आणि इथे हे क्षत्रिय जे होते ते हा भूप्रदेश बळकावून त्या ठिकाणी आपलं राज्य प्रस्थापित करत असत, राज्य वाढवत असत. त्याच्यामुळे तिथले जे स्थानिक होते त्यांना हे क्षत्रिय गांजवायचे. त्याच्यामुळे गांजलेली प्रजा राहायची, हे त्यांचे गुलाम व्हायचे. आणि त्याच्यामुळे हे सर्व क्षत्रिय जे होते ते मदोन्मत्त झालेले होते. आपण कंसाच्या वेळीसुद्धा जर का ऐकलं असेल, कंसाच्या वेळीसुद्धा कंस हा त्या क्षत्रियांच्यापैकीच होता. जास्तीत जास्त हे भूप्रदेश आपल्या अंमलाखाली कसा आणता येईल, करभार जास्तीत जास्त कसा गोळा करता येईल, इकडेच त्या सर्व क्षत्रियांचं लक्ष असायचं. ही पूर्वपीठिका झाली. परशुरामांनी जेव्हा अवतार धारण केला आणि आपण ऐकून आहोत की त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, तेव्हा ह्या सगळ्या बाबतीमध्ये परशुरामांची भूमिका काय होती हे सगळं ही पूर्वपीठिका आता सांगून झाली. परशुरामांचं जीवनकार्य आपण आता पुढच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत आज्ञा द्या. रामकृष्ण हरी.